जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज आपण पाहणार आहोत एक वर्षाच्या चालू घडामोडी महारिव्हिजन पाठ 17वा. तर चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 मराठी कोणाला जाहीर झाला आहे? हु वॉन द साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 फॉर मराठी लँग्वेज? तर हा पुरस्कार मिळालेला आहे प्रदीप कोकरे यांना. आणि त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे? तर त्या कादंबरीचं नाव आहे खोल खोल दुष्काळ डोळे. या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पवन नळद आणि विशाखा यांना 2023 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे आणि देविदास सौदागर यांना 2024 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा 35 वर्षाखालील लेखकांसाठी दिलेला जातो. आता ह्या पुरस्काराचे अध्यक्ष आहेत माधव कौशिक. मराठी निवड समितीमध्ये प्राध्यापक अविनाश कोल्हे, इंद्रजित भालेराव, डॉक्टर रणधीर शिंदे यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप ताम्रपट आणि 2.5 लाख रोख रुपये दिलेले जातात. पुढचा प्रश्न, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 साठी एकूण किती लेखकांची निवड करण्यात आलेली आहे? तर एकूण 23 लेखकांची निवड करण्यात आलेली आहे. आता लक्षात ठेवा, साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा 24 भाषेतील लेखकांसाठी दिलेला जातो. ठीक आहे. आणि डोंगरी भाषेतील विजेता पद अद्याप घोषित झालेला नाहीये, त्यामुळे फक्त 23 लेखकांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची स्थापना 2011 मध्ये करण्यात आलेली आहे. डोंगरी ही भाषा 8 शेड्यूल मध्ये आहे, म्हणजे 22 ज्या लँग्वेज आहेत 8 शेड्यूल मध्ये, त्याच्यामध्ये डोंगरी या भाषेचा पण समावेश आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 मराठी कोणाला जाहीर झाला आहे? तर हा मिळालेला आहे डॉक्टर सुरेश सावंत यांना. ठीक आहे. डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या आभाळ माया या कादंबरीसाठी मिळालेला आहे. संजय वाघ यांना 2021 मध्ये, भारत ससाने 2024 आणि डॉक्टर संगीता बर्वे यांना 2022 मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. ओके. आणि या पुरस्कारासाठी मागील 5 वर्षात प्रकाशित उत्कृष्ट बालसाहित्य आणि पुरस्काराचे स्वरूप आहे ताम्रपट व 50,000 रोख. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहायचा आहे. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2025 साठी एकूण किती लेखकांची निवड करण्यात आलेली आहे? तर 24 लेखकांची निवड करण्यात आलेली आहे. आणि युवासाठी किती? 23 लेखकांची निवड करण्यात आलेली आहे. साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार हा पण 24 भाषेतील लेखकांना दिला जातो. ओके. याची स्थापना 2010 मध्ये करण्यात आलेली आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. विमेन्स चेस वर्ल्ड कप 2025 जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? तर त्या आहेत दिव्या देशमुख. यांनी कोनेरू हम्पी यांना हरवलेला आहे, म्हणजे कोनेरू हम्पी ह्या उपविजेता ठरल्या. रमेश बाबू वैशाली आणि द्रोणवल्ली हरिका या दोघी कोण आहेत? तर ह्या दोघी आहेत भारतीय ग्रँड मास्टर. ठीक आहे, भारतीय ग्रँड मास्टर. आता थोडं ऍडिशनल माहिती पाहूयात. ही जी स्पर्धा झाली ती जॉर्जियामध्ये झाली, बाटुमी या ठिकाणी. तिसरं एडिशन. दिव्या देशमुख या विमेन्स चेस वर्ल्ड कप जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. विश्वनाथ आनंद नंतर दुसरी भारतीय विजेती. ग्रँड मास्टर किताबामध्ये बघूयात. भारताची 4थी महिला ग्रँड मास्टर, भारताची 88वी ग्रँड मास्टर टोटल मध्ये, आणि जगातील 44वी महिला ग्रँड मास्टर. म्हणजे जगामध्ये ह्या 44 ग्रँड मास्टर पैकी 4 भारतीय आहेत आणि ह्या चौथ्या कोण आहेत? आपल्या दिव्या देशमुख आहेत. आणि महाराष्ट्रातील 13वी ग्रँड मास्टर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. होयल नारळीकर सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे? तर तो संबंधित आहे जयंत नारळीकर यांच्याशी. सी व्ही रमन आपल्याला माहित आहे, रमन इफेक्ट. ओके. सत्येंद्रनाथ बोस कोण, कशाबद्दल आहे त्यांचा? तर बोस आइन्स्टाईन सिद्धांतासाठी. मेहनाद साहा यांचा आयनीकरण सिद्धांत.
ओके. जयंत नारळीकर हे प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ. होयल नागरीकर सिद्धांत हा खगोलशास्त्र व विश्वज्ञान क्षेत्रातील महत्वाचा सिद्धांत आहे. मॅक प्रिन्सिपलचे गणितीय मांडणी केलेली आहे आणि या सिद्धांताने अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षवाद सिद्धांताला पण काय केलेलं आहे, नेक्स्ट लेवलला पोहोचवलेलं आहे. ओके, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी साठी. पुढचा प्रश्न, जयंत नारळीकर यांच्याबद्दल कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान विचारले तर त्यांनी इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स पुणेचे संस्थापक संचालक म्हणून कार्य केले. 1972 ते 1989 या काळात त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई येथे संशोधन केले. त्यांनी दूरदर्शनवरील सुरभी मालिकेद्वारे विज्ञान संवाद केला. त्यांनी पद्मविभूषण पुरस्कार 1965 मध्ये मिळाला. तर लक्षात ठेवा, पहिले तिन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार केव्हा मिळालेला आहे? तर लक्षात ठेवा, त्यांना पद्मविभूषण 2004 मध्ये मिळालेला आहे. पद्मभूषण त्यांना 1965 मध्ये मिळालेला आहे. ठीक आहे, पद्मभूषण. महाराष्ट्र भूषण त्यांना 2010 मध्ये, तर साहित्य अकॅडमी अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे 2014 मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहायचा आहे. रिसर्च अँड अनालिसिस विंग R&AW चे प्रमुख म्हणून 1 जुलै 2025 रोजी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी कोणाला रिप्लेस केले? रवी सिन्हांना रिप्लेस केलेला आहे. कालावधी किती वर्षाचा असतो? 2 वर्षाचा कालावधी असतो. रॉची स्थापना 1968 मध्ये करण्यात आलेली आहे. हेडक्वार्टर दिल्ली आणि यांचं मोठं आहे धर्मो रक्षती रक्षतः. ठीक आहे, ही एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सी आहे, म्हणजे परदेशी गुप्तचर संस्था आहे. ओके, पुढचा प्रश्न, आसियन इन्फ्रास्ट्रक्चरल इन्व्हेस्टमेंट बँक च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर त्या आहेत जोहू जियाई. ठीक आहे, जोहू जियाई या चायनाच्या आहेत आणि यांनी कोणाला रिप्लेस केलंय? जिन लिक्वन यांना केलेला आहे, जिन लिक्वनला. ओके, आता यांची अपॉइंटमेंट 5 वर्षासाठी करण्यात आलेली आहे. ओके, जिन लिक्वन माजी अध्यक्ष, क्रिस्टलिना जॉर्जिया IMF, निर्मला सीतारामन भारताच्या फायनान्स मिनिस्टर. झोऊ जियाई ह्या चीनच्या माजी उप फायनान्स मिनिस्टर होत्या आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या दुसऱ्या अध्यक्ष. पहिले अध्यक्ष कोण होते? जिन लिक्वन, त्यांची जागा घेतली आणि पहिल्या महिला बनल्या त्या. 5 वर्षासाठी कार्यकाल आहे त्यांचा. एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकची स्थापना झाली 2016 मध्ये. हेडक्वार्टर बीजिंग, चीन आणि सदस्य किती आहेत? 110. भारत हा फाउंडिंग मेंबर आहे, लक्षात ठेवा. आणि ही जी संस्था आहे आशियातील पायाभूत प्रकल्पासाठी निधी देणारी बहुपक्षीय विकास बँक आहे. ठीक आहे, बहुपक्षीय विकास बँक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल टू प्राईम मिनिस्टर च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नियुक्ती करण्यात आलेली आहे एस महेंद्र देव यांना. अरविंद पनगरिया 16वे फायनान्स कमिशन. त्यानंतर विवेक देबरॉय कोण आहेत? तर विवेक देबरॉय आहेत माजी अध्यक्ष. जस्ट मिनिट. ठीक आहे, विवेक देबरॉय माजी अध्यक्ष. त्याच्यानंतर रघुराम राजन फॉर्मर RBI गव्हर्नर. अरविंद पनगरिया 16 फायनान्स कमिशन अध्यक्ष. ओके, आता इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल टू प्राईम मिनिस्टर EACPM प्रधानमंत्र्यांना आर्थिक बाबींना सल्ला देण्याची ही संस्था आहे. इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल ही एक असंवैधानिक म्हणजे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, अस्थायी सल्लागार संस्था आहे. 2001 मध्ये अटल बिहारी यांनी याची स्थापना केली. 2017 मध्ये डॉक्टर विवेक देबरॉय जे माजी अध्यक्ष होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्रचना करण्यात आलेली आहे आणि यांची नियुक्ती इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल ची नियुक्ती पंतप्रधान करतात. बघा नावामध्येच काय दिलंय, इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल टू
प्राईम मिनिस्टर. यांची अपॉइंटमेंट कोण करतं? पंतप्रधान. तर लक्षात ठेवा, एक्झामिनर इथं प्रेसिडेंट टाकून पण ट्रॅप सेट करू शकतो आणि असंवैधानिकच्या जागेवर संविधानिक म्हणून पण ट्रॅप सेट करू शकतात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. ठीक आहे. मराठा मिलिटरी लँडस्केपच्या शीर्षकाखाली छत्रपती शिवाजी महाराजांची किती किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 11 जुलै 2025 रोजी समाविष्ट झाली? तर टोटल 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेली आहेत. 8 किल्ले ही आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या संरक्षणाखाली आहेत. आता ही 12 कोणकोणती किल्ले आहेत समावेश झालेली? तर साल्लेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा, याच्यापैकी कोणती पण आपल्याला विचारल्या जाऊ शकतात की खालीलपैकी कोणती किल्ले युनेस्को यादीमध्ये लिस्ट मध्ये समावेश आहेत. तर विचारल्या जाऊ शकतं, लक्षात ठेवा. तमिळनाडूतील किल्ला जिंजी. तर जिंजी फोर्ट याला ट्रॉय ऑफ ईस्ट म्हणून पण ओळखल्या जातं. आता पुढचा प्रश्न बघा. मराठा मिलिटरी लँडस्केप संदर्भात कोणती विधाने योग्य आहेत? या अंतर्गत समाविष्ट किल्ल्यापैकी 8 किल्ले आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाद्वारे संरक्षित आहेत. मिलिटरी मराठा मिलिटरी लँडस्केप हा महाराष्ट्रातील युनेस्को जागतिक वारसा स्थळापैकी एक आहे. जिंजी किल्ला हा डोंगरी म्हणजे हिल फोर्ट प्रकारात असून ट्रॉय ऑफ ईस्ट म्हणून ओळखला जातो. बघा, द टोटल नंबर ऑफ भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या 36 आहे. लक्षात ठेवा, पहिलं, दुसरं, तिसरं बरोबर आहे. तर भारतात जागतिक वारसा स्थळांची संख्या आहे 44. किती आहे? 44. ओके. तर या 44 पैकी सांस्कृतिक आहेत 36, नैसर्गिक आहेत 7 आणि मिक्स आहे 1. ठीक आहे, मिक्स आहे 1 आणि जे मिक्स आहे ते सिक्कीम मध्ये आहे. ओके, इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. 47व्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी WHC बैठकीचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? बघा, 46वी झाली नवी दिल्लीमध्ये, त्याच्यानंतर 47वी होत आहे पॅरिसमध्ये आणि 48वी होणार आहे बुसानमध्ये. ठीक आहे, बुसानमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, याच्यामध्ये थोडे पॉइंट लक्षात ठेवा. याचं आयोजन कोण करतो? वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन. या बैठकीमध्ये 26 नवीन जागतिक वारसा स्थळांचा समावेश आहे. 21 सांस्कृतिक, 4 नैसर्गिक आणि 1 मिश्र. म्हणजे टोटल जगामध्ये 1248 जागतिक वारसा स्थळे आहेत. वर्ल्ड हेरिटेज कमिटी ही 1972च्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन ची मुख्य निर्णय घेण्याची संस्था आहे. या संस्थेत 21 सदस्य आहेत. भारताने, आता हा मुद्दा लक्षात ठेवा, भारताने 1977 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शनला मान्यता दिली आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय सिकल सेल अनेमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत जुलै 2025 पर्यंत किती लोकांची तपासणी करण्यात आलेली आहे? तर 6 कोटी लोकांची तपासणी करण्यात आलेली आहे. आणि याच्यासाठी कोणती किट वापरली आपण? तर पॉइंट ऑफ केअर टेस्टिंग या नावाची किट वापरली आहे. ओके, आणि ही मोहीम नॅशनल सिकल सेल अनेमिया इलिमिनेशन मिशन अंतर्गत राबवली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना किती काळासाठी राबवण्यात आलेली आहे? तर ही राबवण्यात आलेली आहे 6 वर्षासाठी. ठीक आहे, ऑप्शन 6 इज द करेक्ट आन्सर. आणि याचं उद्दिष्ट काय आहे? तर काढणीनंतर साठवण म्हणजे सुविधा सुधारणे, सिंचन सुधारणे, कृषी उत्पादन वाढवणे, 100 कमी उत्पादन जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी, प्रत्येक राज्यातून कमीत कमी एक जिल्हा असा घ्यायचा आणि 1.7 कोटी शेतकऱ्यांना थेट लाभ होईल असं यांचं टार्गेट आहे. 11 मंत्रालयाच्या 36 योजना या योजनेत विलीन करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विमा सखी योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षात किती विमा सखी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे? तर 2 लाख याचं उत्तर आहे 2 लाख.
आता एक लक्षात ठेवा, LIC आणि ग्रामीण विकास विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार साईन झालेला आहे विमा सखी योजनेसाठी. याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये पानिपत हरियाणा या ठिकाणी केलं होतं. आणि टार्गेट काय आहे, उद्दिष्ट काय आहे, तर पुढील 3 वर्षात 2 लाख विमा सखी नियुक्ती. महिलांना 3 वर्षाचे प्रशिक्षण व मासिक मानधन, पहिल्या वर्षी 7,000, नंतर 6, नंतर 5. महिला सक्षमीकरण व आर्थिक समावेशनावर भर देणं, म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट वरती काय करणं, भर देणं विथ फायनान्शियल इन्क्लुजन. नेक्स्ट प्रश्न महत्वाचा आहे बघा, स्टॅटिक पार्ट मध्ये पण विचारला जाऊ शकतो. सिकल सेल रोग कोणत्या जनुकातील उपपरिवर्तनामुळे होतो? तर हा होतो बीटा ग्लोकिन जनुकामुळे. ठीक आहे, बीटा ग्लोकिन जीनमुळे होतो. आता अल्फा ग्लोकिन जनुक किंवा अल्फा ग्लोबिन जीन यांच्यामुळे कोणता रोग होतो? तर याच्यामुळे होतो थाय थायलास थाय थायलासिमिया. ठीक आहे, सॉरी फॉर द प्रोनाउन्सिएशन. थायलासिमिया नावाचा डिसीज होतो. कशामुळे? अल्फा ग्लोबिन जनुकामुळे, थायलासेमिया. ओके, आता इथे पाहूयात आपण थायलासेमिया संबंधित कशा, अल्फा ग्लुकिन. सिकल सेल रोग हा अनुवंशिक रक्त विकार आहे, कारण बीटा ग्लोबिन जीन मधील उपपरिवर्तन लाल रक्तपेशा वाकड्या म्हणजे सिकल चंद्रकोरी सारख्या होतात. याचं लक्षण आहे अनेमिया, थकवा, वाढीला विलंब, वारंवार संसर्ग, वेदनादायक सिकल सेल क्रायसिस होतात. ओके, तर लक्षात ठेवा की अल्फा ग्लोबिन थॅलेसेमियाशी संबंधित आहे आणि सिकल सेल हा बीटा ग्लोबिन जीन्स याच्याशी संबंधित आहे. आणि लक्षणे कोणकोणती आहेत, तर थकवा, अनेमिया वगैरे वगैरे. पुढचा प्रश्न, फास्टॅग आधारित वार्षिक पास कधीपासून अंमलात येणार आहे? तर तो अंमलात येणार आहे 15 ऑगस्ट 2025 पासून. ओके, फास्टॅग एक इलेक्ट्रिकल टोल कलेक्टिंग सिस्टीम आहे. तंत्रज्ञान रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सफर अँड हायवे. अंमलबजावणी कोण करणार आहे? नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. नेक्स्ट प्रश्न इम्पॉर्टंट आहे, भारतातील सर्वात लांब रेल्वे फ्लायओव्हर गर्डर कोठे उभारण्यात आलेला आहे? Where has India's longest railway flyover girder has been installed? तर तो इन्स्टॉल केलेला आहे कलंबोली रायगड या ठिकाणी. आणि याचं अंतर किती आहे? 110.5 मीटर लांबीचा भारतातील सर्वात लांब रेल्वे फ्लायओव्हर बनवण्यात आलेला आहे. आणि कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत बनवलेला आहे? तर वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. ठिकाण कलंबोली रायगड जिल्हा. ठीक आहे, कलंबोली रायगड जिल्हा. पुढचा प्रश्न आहे, आता स्पेस रिलेटेड प्रश्न आहे, निसार उपग्रह कोणत्या प्रकारच्या कक्षेतून किंवा ऑर्बिट मध्ये कार्यरत आहे? तर कोणत्या कक्षेत कार्यरत आहे तो? सन सिंक्रोनाइज पोलार ऑर्बिट मध्ये. ठीक आहे, सन सिंक्रोनाइज पोलार ऑर्बिट मध्ये. निसार आता नावात लक्षात ठेवा, नासा आणि आय फॉर इस्रो. ठीक आहे, या दोघांचं कोलॅबोरेशन आहे. जिओ स्टॅच्युटरी ऑर्बिट मध्ये काय असतं? तर जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइट, त्यानंतर लो अर्थ ऑर्बिट मध्ये सामान्य निरीक्षण उपग्रह म्हणजेच जनरल ऑब्झर्वेटरी सॅटेलाइट लॉन्च केल्या जातात. आणि इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये हाय लेवलचे जे पण विशेष वैज्ञानिक मोहिमा असतात त्या तिथे लॉन्च केलेल्या जातात. निसार, नासा आणि इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडार, भारत आणि अमेरिका यांची पहिली संयुक्त उपग्रह मोहीम आहे ही. स्थळ कुठे होणार आहे प्रक्षेपण? तर त्याचं प्रक्षेपण होणार आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात. भारताला ट्रॅकोमा सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून निर्मूलनाचे प्रमाणपत्र कोणत्या संस्थेने प्रदान केलेले आहे? लक्षात ठेवा, भारत हा ट्रॅकोमा फ्री देश बनलेला आहे 20वा
20वा ट्रॅकोमा फ्री देश भारत बनलेला आहे आणि याची घोषणा केली आहे. याचं प्रमाणपत्र दिलेलं आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO जागतिक आरोग्य संघटना. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके. आणि कितवा नंबर आहे भारत हा ट्रोकिया निर्मूलनाचा 20वा देश ठरला आहे. ट्रॅकोमा हा आजार कोणत्या जीवाणूमुळे कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर तो होतो आता बघा ट्रॅकोमा ट्रायचोमॅटिस. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. मायकोबॅक्टेरिया लिप्रेमुळे काय होतो? लिब्रसी. ठीक आहे, लिब्रसी होतो, कुष्ठरोग होतो. विब्रिओ कोलेरियामुळे कॉलेरा होतो आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपोरामुळे काय होतं? मलेरिया होतो. ठीक आहे. आता ट्रॅकोमा काय आहे? ट्रॅकोमा डोळ्याच्या दीर्घकालीन संसर्गजन्य आजार आहे. कारणीभूत आहे काय? क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस जगातील सर्व संसर्गजन्य अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. हा निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. हा आजार निग्लेक्टेड ट्रॉपिकल डिसीज म्हणून वर्गीकरण केला जातं आणि उष्णकटिबंधित प्रदेशामध्ये हा सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, उष्णकटिबंधित प्रदेशामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारत जीन या स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारावरील मल्टीमोडल लार्ज लँग्वेज मॉडेलचे अधिकृत उद्घाटन कोणी केले? तर याचं उद्घाटन केलेलं आहे जितेंद्र सिंग यांनी. ओके, जितेंद्र सिंग. हे सरकारद्वारे वित्तपुरवठा केलेले पहिले मल्टीमोडल आहे आणि विकास संस्था कोणती? नॅशनल मिशन ऑन इंटरडिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीम. अंमलबजावणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे याने केलेली आहे. आणि क्षेत्र कुठं कोणत्या क्षेत्रात वापरले जाणार आहे? इंटरनेट ऑफ थिंग आणि इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग. भारत समर्थन 22 भाषेतील भारतीय भाषा आहेत. ठीक आहे, 8 शेड्यूल मधल्या 22 भाषा आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण धोरण 2025 चे घोषवाक्य स्लोगन काय आहे? व्हॉट इज द स्लोगन ऑफ महाराष्ट्र स्टेट हाऊस पॉलिसी 2025? माय होम माय राईट. काय आहे? माय होम माय राईट. ठीक आहे. तर यांचं एम आहे की 2030 पर्यंत 35 लाख घरं आणि 2035 पर्यंत 50 लाख घरे. ओके. पुढचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. नॅशनल टर्मरिक बोर्ड याचं मुख्यालय 29 जून 2025 रोजी निजामाबाद तेलंगणा येथे करण्यात आलेलं आहे उद्घाटन. नॅशनल टर्मरिक बोर्डची स्थापना 14 जानेवारी 2025 मध्ये झाली. नॅशनल टर्मरिक बोर्ड हे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत आहे. पल्ले गंगा रेड्डी हे नॅशनल टर्मरिक बोर्डचे पहिले अध्यक्ष आहेत. आता लक्ष ठेवा. आपल्याला काय वाटतं की तिसरं सेंटेन्स बरोबर आहे, कारण की टर्मरिक म्हणजे हळद. हळद तर शेतीत येतं, शेतीत पिकवतो आपण. पण मित्रांनो इथंच ट्रॅप आहे ना, कारण की हे नॅशनल टर्मरिक बोर्ड येतं मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स. ठीक आहे, अँड ट्रेड मध्ये येतं. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, सॉरी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, 1 to 4. आता काही महत्वाचे पॉइंट्स बघूयात. भारत जगातील सर्वात मोठा उत्पादक पण आहे, उपभोक्ता पण आहे आणि निर्यातदार पण आहे. जागतिक हळद उत्पादनापैकी 70% कुठे? भारतात होतं आणि निर्यातीमध्ये भारताचा 62% वाटा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च कोझिकोड केरळमध्ये आणि बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे हिंगोली महाराष्ट्रामध्ये आहे. सरकारचं एम आहे की 2030 पर्यंत 1 अब्ज डॉलरची हळद निर्यात करणं. हे पॉइंट्स महत्वाचे लक्षात ठेवा. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा. भारतातील पहिले म्हटले त्यांनी फुलपाखरू अभयारण्य जुलै 2025 मध्ये केरळमधील अरलम वन्यजीव अभयारण्यात घोषित करण्यात आला आहे. अरलम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अरलम बटरफ्लाय सँच्युरी ठेवण्यात आले. भारतातील पहिले फुलपाखरू गाव परपोली सिंधुदुर्ग येथे आहे. महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य आहे. तर हे चारही विधान बरोबर आहेत. ठीक आहे, ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. महाराष्ट्रातील त्या फुलपाखराचं नाव काय आहे? ब्ल्यू मॉर्मोन. ठीक आहे, ब्ल्यू मॉर्मोन. आता आपण पाहूयात ब्ल्यू मॉर्मनचं सायंटिफिक नाव काय आहे? पापिलिओ पॉलिमेनेस्ट्रा. सर्वात मोठे फुलपाखरू कोणतं? तर सदन
बिर्डविंग. आणि सर्वात लहान फुलपाखरू आहे ग्रास ज्युएल. नेक्स्ट प्रश्न पाहायचा आहे. फिनॉम इंडिया नॅशनल बायोबँकचे उद्घाटन कोणी केले? ओके, तर याचं उद्घाटन कुठे झालेलं आहे? इन्स्टिट्यूट ऑफ जिनोम अँड इंटिग्रेट बायोलॉजी, न्यू दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आणि केंद्रमंत्री जितेंद्र सिंग यांनी केलेलं आहे. ठीक आहे. फिनॉम म्हणजे एखाद्या पेशी, ऊतक, अवयव, सजीव किंवा प्रजातीतील संपूर्ण फिनोटाइपचा संच. फिनोम इंडिया CSIR हेल्थ कोअर्ट नॉलेज बेस्ड प्रकल्पाचा भाग आहे. पुढचा प्रश्न, आता बघा, महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारताच्या क्रमांकात कोणत्या बदल झालेला आहे? तर जानेवारी 2025 मध्ये आपण 85व्या क्रमांकावर आहोत आणि जुलैमध्ये 77व्या. ठीक आहे, कितव्या? 77. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. सर्वात स्ट्रॉंग पासपोर्ट कोणाचा आहे? सिंगापूरचा, कारण की तिथे 193 देशांना व्हिसा फ्री प्रवेश आहे सिंगापूर मधल्या सिटीजनला. आता लक्षात ठेवा, आता जेवढा जास्त व्हिसा फ्री प्रवेश असलेल्या देशांची संख्या तेवढा तुमचा रँक जास्त. ठीक आहे, म्हणजे तेवढा रँक तुमचा चांगला असणार आणि तेवढा तुमचा पासपोर्ट स्ट्रॉंग असणार. तर जानेवारीत 85, 77 जुलैमध्ये, म्हणून भारताचं किती 8 स्थानामध्ये सुधारणा झालेली आहे. आणि भारत किती देशामध्ये व्हिसा फ्री प्रवेश करू शकतो? 59 मध्ये. आणि सिंगापूरचा सिटीजन 193 देशामध्ये व्हिसा फ्री प्रवेश करू शकतो. पुढचा प्रश्न, बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 या जागतिक क्रमवारीत कोणत्या शहराने प्रथम क्रमांक पटकावला? तर साऊथ कोरियाच्या सोल शहराने पहिला क्रमांक पटकावला आहे. टोकियोने दुसरा आणि लंडनने तिसरा. दिल्लीमध्ये काय आहे? आता लक्षात ठेवा, दिल्ली हे जगातील सर्वात परवडणारे विद्यार्थ्यांचं शहर आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं पॉइंट आहे. ओके, सर्वात परवडणारे विद्यार्थी शहर आहे दिल्ली. बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 ची रँकिंग दिली जाते क्वाक्विरेलिया सिम्पटॉमने. ठीक आहे, आणि जगातील अव्वल 3 स्थान बघितले आपण. भारताचा क्रमांक बघायचा तर मुंबईचा 98, दिल्ली 104, बेंगळुरू 108, चेन्नई 128 आणि शेवटचा क्रमांक आहे जॉर्डन मधील ईबिर्ड या ठिकाणचा. ठीक आहे, ईबिर्ड. भारतातील सर्वात मोठ्या व्यापारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? महत्वाचा प्रश्न आहे, ऍट मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण की याची स्थापना झालेली आहे 1 जुलै 1955 मध्ये. 70 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आरबीआयचा पण प्रश्न लक्षात ठेवा, 2-4 वेळेस डिस्कस केले, 90 वर्ष पूर्ण झालेले आहेत म्हणून. ठीक आहे, आता तुम्हाला आरबीआय मधले जे पण पॉइंट्स लक्षात आहेत ना, कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे, जसं की आरबीआय कोणत्या ऍक्ट नुसार झाली, पहिले त्याचं हेडक्वार्टर कुठं होतं, मग 1937 मध्ये मुंबईमध्ये शिफ्ट झाली त्याचं हेडक्वार्टर. ठीक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया याचा थोडी हिस्ट्री पाहूयात. तर पहिले याचं नाव होतं इम्पेरियल बँक ऑफ इंडिया. इम्पेरियल बँक ऑफ इंडिया याची स्थापना 27 जानेवारी 1921 मध्ये झाली. एसबीआय चे मुख्यालय मुंबई आहे. 3 बँका मिळून इम्पेरियल बँक ऑफ इंडिया बनली होती. पहिली बँक आहे बँक ऑफ बेंगॉल, त्यानंतर बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बॉम्बे. ठीक आहे, बँक ऑफ बेंगॉलची स्थापना 1806, बँक ऑफ बॉम्बेची 1840 आणि बँक ऑफ मद्रास 1843 मध्ये. ठीक आहे, पुढे आता 1955 मध्ये ऍक्च्युली इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं राष्ट्रीयकरण झालं. आरबीआयचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं? 1949 मध्ये. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया बनली इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1955 च्या अंतर्गत. पुढचा प्रश्न, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणत्या तारखेला आपल्या पदाचा राजीनामा दिला? तो राजीनामा त्यांनी केव्हा दिलेला आहे?
21 जुलै 2025 मध्ये. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, जगदीप धनखड हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती आहेत. कलम नंबर 67 सब क्लॉज ए अंतर्गत त्यांनी त्यांचा राजीनामा प्रेसिडेंटकडे दिलेला आहे. आता आतापर्यंत किती उपराष्ट्रपती आहेत भारतातले ज्यांनी राजीनामा दिलाय? तर पहिले आहेत व्ही गिरी, दुसरे आहेत आर आर व्यंकट रमणी आणि तिसरे आहेत जगदीप धनखड. ओके, धनखड. खालीलपैकी उपराष्ट्रपती पदाबाबत कोणते विधान योग्य आहे? भारतातील सर्वोच्च घटनात्मक पद आहे. हायेस्ट कॉन्स्टिट्यूशनल ऑफिस इन इंडिया हे प्रेसिडेंट आहे. तर हे तर उत्तर नाही आहे ना. लोकसभेचे पदसिद्ध एक्स ऑफिसो चेअरमॅन ऑफ लोकसभा, एक्स ऑफिसो चेअरमॅन ऑफ राज्यसभा किंवा डायरेक्टली इलेक्टेड बाय पीपल. तर उत्तर आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष. हे डायरेक्टली इलेक्टेड असतात का? नाही, हे इनडायरेक्टली इलेक्टेड असतात. कोणत्याकडून? लोकसभा आणि राज्यसभाच्या मेंबरकडनं, यांच्या मेंबरकडनं म्हणजे एमपी कडनं, खासदाराकडनं हे नियुक्त झालेले असतात. याच्यामध्ये अजून काय काय महत्वाचं आहे? कलम नंबर कोणत्या 63 ते 70 मध्ये यांच्याबद्दल तरतूद केलेली आहे आणि यांचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. क्रायटेरिया जर विचारलं तर भारतीय नागरिक पाहिजेत ते. त्यानंतर 35 वर्ष पूर्ण झालेले पाहिजेत. राज्यसभेच्या सदस्यांची पात्रता पाहिजे त्यांची. आणि बघा, कोणतेही नफ्याचे पद म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल तर काय करणार ते शुड नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. ठीक आहे, कोणतेही नफ्याचे पद धारण केलेले नसावे. शपथ राष्ट्रपती यांच्याकडून दिली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन सिंधू. आता लक्षात ठेवा, हे ऑपरेशन सिंधू विचारलं मी, ऑपरेशन सिंदूर विचारलेलं नाहीये. कोणत्या देशातून भारतीय नागरिकांच्या स्थलांतरासाठी राबवण्यात आलेले आहे? तर हे इराण मधून भारतीय नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी राबवण्यात आलेलं आहे. अफगाणिस्तानमध्ये ऑपरेशन देवी शक्ती, युक्रेनमध्ये ऑपरेशन गंगा आणि सुदानमध्ये ऑपरेशन कावेरी. ठीक आहे, महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. आता ऑपरेशन सिंधू कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत इम्प्लिमेंट केलेला आहे, राबवलेला आहे? तर हे लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर. एक्सटर्नल अफेअर. आणि त्याच्यावरती प्रश्न आहे, ऑपरेशन सिंधू कोणत्या मंत्रालयामार्फत राबवलेले आहेत? तर एक्सटर्नल अफेअर. आता बघा, ही जी भारतातले नागरिक परदेशामध्ये अडकले ना, तर कोणतं मंत्रालय काम करतं? तर मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर काम करतं. आतापर्यंत कोणकोणते असे ऑपरेशन लॉन्च केलेले आहेत? जसं की बघा, एमपीएससी 2023 मध्ये विचारलं होतं. एमपीएससी 2023 मध्ये इस्रायल कोणतं? अजय, ऑपरेशन अजय. आठवतं का? इस्रायल आणि गाझा कॉन्फ्लिक्ट साठी ऑपरेशन अजय अजय लॉन्च केलं होतं. नंतर ऑपरेशन कावेरी लॉन्च केलेलं आहे कुठे? सुदानमध्ये. सुदानमध्ये ऑपरेशन कावेरी लॉन्च केले. अजून ऑपरेशन गंगा युक्रेनमध्ये, देवी शक्ती अफगाणिस्तानमध्ये. कोविड-19च्या काळामध्ये आपण लॉन्च केलं होतं वंदे भारत मिशन. अजून आहे ऑपरेशन राहत. लक्षात ठेवा, ऑपरेशन राहत यमनमध्ये लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, यमनमध्ये. अजून महत्वाचे जसे की ऑपरेशन सुकून 2006 मध्ये आपण लेबनॉन मध्ये लॉन्च केलं. त्याच्यानंतर मैत्री आपण नेपाळमध्ये लॉन्च. राहत आताच बघितलं येमेनमध्ये. बाकी ऑलरेडी आपण डिस्कस केले. ओके. तर ठीक आहे मित्रांनो, आपण थांबूया तिथे. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही तुम्हाला फीडबॅक पण द्यायचा असेल किंवा काही सजेशन सांगायचे असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद. टेक केअर.